हां सर. कळणार कसं ते? डेक्स 2 ला अप्रूव्ह झाले कळणार कसं कन्फर्म? मेसेज नाही आला तर? डेस्क 2 ला मी सांगितलं की ते वेबसाईट ओपन करायची, वेबसाईटमध्ये जायचं. त्या ठिकाणी जर तुमचा फॉर्म हा फर्स्ट ठिकाणून जर सेकंड ठिकाणी गेला असेल तर कळतं. तुम्हाला सांगतो मी लगेच. एकच मिनिट, जस्ट वेट. सुतार, ज्यांचं मी नंबर सांगितलं त्यांनीच भरायचा आय कार्डचा फॉर्म. तू भरला नसेल सुतार एखाद्या वेळेस, आय थिंक सो. त्याच्यामुळे तुझं नाव भरलाय आलं. सर. कधी भरलाय? सर ते जेव्हा पहिल्यांदा लिंक आली तेव्हाच भरला. बरं बरं, ओके ओके. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे, टाइम होत होता. एक जस्ट वेट हा. वेबसाईटला थोडा प्रॉब्लेम आहे महाडीबीडीचा. जेव्हा तुम्ही लॉग इन करून पाहिलंय, तुम्हाला मी शेअर करतो. एकच मिनिट, जस्ट वेट. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लॉग इन करून पाहता, बरोबर आहे. लॉग इन केल्यानंतर जेव्हा माय अप्लायड स्कीम मध्ये जातात, मग अप्लायड स्कीम मध्ये गेल्यानंतर हे पहा, मग अप्लाय स्कीम मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी अंडर स्क्रुटिनी मधून जे ऍप्लिकेशन आहे ते जर निघून गेलं, काय बोलतोय मी, अंडर स्क्रुटिनी मधून ऍप्लिकेशन निघून गेलंय म्हणजे याचा अर्थ डेस्क 1 अप्रूव्ह होऊन डेस्क 2 ला गेलंय. तर डेस्क 2 ला अप्रूव्ह गेल्यानंतर हे पहा इथून निघून जातं, बरोबर आहे. आणि ते अप्रूव्ह ऍप्लिकेशन तुमचं काही काही ठिकाणी अंडर स्क्रुटिनी येतंय, अंडर स्क्रुटिनी येतं आणि काही काही ठिकाणी हे येऊन चेक रिडीम स्टेटस येतं. ओके, तर हे जर रिडीम स्टेटस जर तुम्ही चेक केलं तर जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट वगैरे 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 जे काय इन्स्टॉलमेंट आहे त्याप्रमाणे इन्स्टॉलमेंट तुम्ही करू शकता. क्लिअर? तर तिथं स्क्रुनिटी कंप्लीट म्हणते. मग ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. कंप्लीट मध्ये सेकंड टेस्टला गेलेलं आहे, तर ते तुम्हाला अपडेट होईल लवकरच. ओके, हॅलो. ओके सर. ओके, सो लेट वी स्टार्ट आवर लेक्चर. रेश्मा, काय म्हणताय तुम्ही? रेश्मा, सर तो फॉर्म डेस्क फर्स्ट मध्येच आहे, अजून सेकंड मध्ये जाईना. मेसेज आलता अपलोड म्हणून 3 तारखेला, त्याच्यावर अजून फॉर्म पुढे गेलाच नाही. डोंट वरी, होईल ते सिस्टीमचा प्रॉब्लेम होईल जाऊन ते. ओके, डोंट वरी. अप्रूव्ह झाला डेस्क 1 मधून. डेस्क 2 पण अजून अप्रूव्ह, डेस्क 2 पण अप्रूव्ह आहे ना? नाही. डेस्क 1 अप्रूव्ह आहे ना फक्त? हो. हा, मग पाहतील ते महाराष्ट्र, पूर्ण अख्खं महाराष्ट्र आहे. आपण एकटेच नाही तिथे, पूर्ण महाराष्ट्र आहे तिथे. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त इंजिनिअरिंग नाहीये, तिथं फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, बीबीए आहे, बीसीए आहे, बीएससी आहे, बीएड आहे, एमएड आहे, बीबी आहे, बीए आहे, एमपीएड आहे. त्यानंतर आणखीन टोटल 73 कोर्सेस आहे आणि 73 कोर्सेसचे नंबर ऑफ स्टुडंट आहेत त्या ठिकाणी. ओके, लक्षात. ज्यामुळे
त्यांना खूप लोड आहे, करतील ते हळूहळू एक 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 एक. ओके. ओके, असं भरलंय का? बरं मी चेक करून सांगतो पूजा तुम्हाला. येस सर. ओके, सो वी स्टार्ट अवर लेक्चर. हॅलो सर. हा बोला आदित्य. सर माझा डेस्क 1 ला पण अप्रूव्ह झालं नाही आणि पुढे पण केलं नाही सर फॉर्म माझा अजून. होईल होईल, आज होईल, आज होईल. डेस्क 1 नाही झाला ना? नाही सर अजून. करतील मग, करतील ते. हा, नका टेन्शन घेऊ, करतील. Okay, so we start. So last time we discussed, what did we discuss? Substitution method. Maclaurin series. In that we have see that first series is we are in. Now we start the topic. कुठला topic राहिला आपला पाहूया आपण. Taylor series and indeterminate Just form. wait. Okay, सगळ्यांना दिसतंय? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. यातला जो टॉपिक आहे कुठला? हा झालेला आहे. मॅक्लॉरिन थेरम झालेला आहे, एक्सपान्शन ऑफ फंक्शन झालेला आहे. आता राहिला कुठला टॉपिक? येस, टेलर सिरीज. अँड इनडिटर्मिनेट फॉर्म. हे दोनच टॉपिक राहिले, बरोबर आहे ना? Yes, sir. हे दोनच फॉर्म राहिले. आता आपण टेलर सिरीज कडे जाऊया विदाउट प्रूफ. ओके, सो वी गो टू that part is Taylor series. Okay, so just write down that Taylor series or Taylor theorem. Okay, write down. Taylor's theorem. Write down. Let f of x plus h be a function. Let f of x plus h be a function of x which can be expressed म्हणा किंवा expanded, which can be expanded in power of x, then very important formula we write down here. F of x plus h is equal to f of x plus h times f dash of x plus h square by 2 factorial f double dash of x plus h cube by 3 factorial f cube of x plus so on, plus in general term h raised to n upon n factorial f raised to n of x, f raised to n of x. Okay, okay, very important formula. We write down that f of x plus h is equal to f of x plus h times f dash of x plus h square by 2 factorial f double dash of x plus h cube by 3 factorial f cube of x plus so on h raised to n upon n factorial f raised to n of x. Give us equation number 1. Give us equation number 1. So we write down here different form of Taylor series.
different form of Taylor series. So this is the first form, f of x plus h is equal to f of x plus h times f dash of x plus h square by 2 factorial f double dash of x plus so on. Okay, so first just we're interchanging. Interchanging h and x in one, we get ही इंटरचेंज करा h आणि x चा इंटरचेंज केलं काय वाटतं रे यस काय भेटते इंटरचेंज केलं काय भेटेल पहा इंटरचेंज केलं काय भेटेल हा f ऑफ x च्या ठिकाणी h टाका h च्या ठिकाणी x टाका म्हणजे काय होणार f ऑफ x प्लस h ॲज इट इज इथे काय होणार x च्या ठिकाणी h f of h f ऑफ h प्लस x rest of h f dash of h plus x square by 2 factorial x2 by 2 factorial. f double dash of h plus x cube by 3 factorial f cube of plus so on plus so on plus so on. So sometimes the equation in the made in terms of suppose we have put x equal to a. या इक्वेशन मध्ये x equal to a पुट करा काय भेटेल तुम्हाला f of a plus h f of h plus a times f dash of h plus सॉरी पुढे एक च्या ठिकाणी a पुट करायचं ना पुढे पुट करणार x च्या ठिकाणी a सॉरी x equal to a रिप्लेस करा कुठल्या इक्वेशन मध्ये अबोव इक्वेशन मध्ये फर्स्ट वन in one we get काय भेटला f of a plus h f of a plus h times f dash of a plus h square by 2 factorial f double dash of a plus so on. Third त्याला वाटलं इक्वेशन 2 म्हणा किंवा 3 म्हणा. ओके the put h is equal to x minus a in 3 h is equal to x minus a put केलं तर काय भेटेल रे f of x is equal to काय भेटला f of x equal to f of x minus f of a h च्या ठिकाणी रिप्लेस करायचं फक्त h च्या ठिकाणी काय रिप्लेस करा x minus a get cancel we are remaining is x minus a f dash of a plus x minus a bracket square upon 2 factorial f double dash of a plus so on आणि ह्याच इक्वेशन मध्ये जर a च्या ठिकाणी जर 0 टाकला ह्याच इक्वेशन मध्ये पुट a equal to 0 ह्याच इक्वेशन मध्ये तुमचं इक्वेशन काय भेटतं यस f of x a च्या ठिकाणी 0 f of 0 plus x times f dash of 0 plus x square by 2 factorial f double dash of 0 plus so on. When you put that, this is some different form of Taylor theorem. गाडी color F2 sorry 65,000 4 वर्षाला गाडी वापरली नाहीये काहीच वापरलं okay clear these are the 4 different form of this Taylor theorem.
झालंय का रे? झालंय का? येस सर. ओके, आता लक्षात घ्या. So these are the some formulae, 5 formulae is the same, one of the same. When you consider the first formula, that is the f of x plus h is equal to f of x plus h times f dash of x. This formula, this function, this polynomial is expressed in terms of हे कशामध्ये फंक्शन दिलेलं आहे, सगळं कशामध्ये होत आहे, तर तुम्ही इव्हॅल्युएट करत गेला. सो वी गॉट द सम व्हॅल्यू ऑफ दिस f of x, we got this value of f dash of x, we got the some value of f double dash of x, means you got the polynomial in terms of h, बरोबर आहे, in terms of h भेटणार. सेकंड इक्वेशन आहे फंक्शन इन टर्म्स ऑफ x, थर्ड फंक्शन इन टर्म्स ऑफ h, फोर्थ फंक्शन इन टर्म्स ऑफ x मायनस a. जर तुम्हाला एखादं फंक्शन एक्सपांड इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये करायचं असेल तर कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही? एखादं फंक्शन एक्सपांड इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये करायचं असेल, असेंडिंग पॉवर ऑफ एक्स, तर कुठला फॉर्म्युला वापरणार? फर्स्ट फॉर्म्युला वी यूज द इंटरचेंजिंग एच आणि एक्स, तो फॉर्म्युला वापरणार. तर तुम्हाला एखाद्या फॉर्म्युलामध्ये विचारलं असेल की फक्त एक्स मायनस एक्स प्लस आणि एक्स प्लस मध्ये एक्सप्रेस करा, तर यूज करणार दिस फॉर्म्युला. ओके, सो दीज आर द 3 फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट. सो सगळ्यांना झालंय, पुढे जाऊया आपण पुढच्या पेजला. डायरेक्टली वी गो टू द एक्झाम्पल. येस, कॅन यू गो टू द नेक्स्ट पेज? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So write on the example. No mask. Example 1. Expand. We take one simple example. 2x cube plus 7x square plus x minus 6. A function दिलेले f of x in power of x minus 2. काय करायचंय? एक्सपांड 2x cube plus 7x square plus x minus 6 in power of x. So what is given? Let the function f of x equal to, what is function given? Is 2x cube plus 7x square plus x minus 6. This the function is given, and we try to express this function in terms of x minus 2. So this function in terms of x minus 2. So where the function, which formula we use? Because here the lot of formula is there. So which formula we use? 3 number. 3 numbers. तर पहा, लक्षात नाही आलं तर काय करायचं? So we just write down that f of x equal to, what is f of x equal to? f of x. या ठिकाणी काय करावं लागेल रे? या ठिकाणी काय करावं लागेल? प्लस 2 मायनस 2 करावं लागेल ना, बाय x minus 2. So minus 2 plus 2. So what do you get the expression in terms of f of 2 x minus 2? So we got the right h. From this equation we got the x. त्याला जर कंपेअर केलं तर हे कशामध्ये होणार? f of x plus h मध्ये. मग x काय रे? x काय आहे? What is x minus 2 आणि h काय आहे? 2. Easily get the formula. So we just got the right one. Formula is by Taylor theorem. We write down the formula is f of x equal to f of 2 plus x minus 2 is equal to f of h plus x minus a, f dash of h plus x minus a bracket square divided by 2 factorial f double dash of h plus so on. Just we have put the value of a and h. A ची व्हॅल्यू काय रे? A ची व्हॅल्यू काय? 2. So we got the function f of h is 2 plus x minus 2 f dash of 2 plus x minus
2 bracket square divided by 2 factorial f2 of h plus so on. कुठपर्यंत जायचं डिपेंड अपॉन युअर फंक्शन. सो व्हॉट इज फंक्शन वी गॉट? फंक्शन काय दिलं? f of x equal to s. What is function we are given? Is 2x cube plus 7x square plus x minus 6. So from this equation we find that f of 2. First we need f of 2. H is equal to 2. X equal to 2 taka value badel. Yes. So what is value? Yes, tell me. Tell me. Job is your. Now we find the next f dash of x. See here, huh? एकदाच मला सांगा. F dash of x. So what is the derivative? What derivative? Carefully derivative काढा. X cube चा derivative किती रे? 6x square 3x square. 3 into 2. 6x square plus 14x. plus 1 जोपर्यंत derivative निघतो तोपर्यंत काढा. F dash of x. What is F dash of x? 12x plus 14 12x plus 14 plus 12x plus 14. आणि f cube of x 12 f cube of x is what? 12. आणि f raised to 4 0. मग f cube च्या पुढे जायची गरज आहे का? नाही. f cube पर्यंतच जायचं. f raised to 4 0 येणार आहे. मग सांगा f of 2 काय येतोय? f dash of 2 काय येतोय? f double dash of 2 काय येतोय? आणि f cube of 2 काय येतोय? That is the important. So f of 2 is 40. Someone says that f of 2 is 40. So what is f dash of 2? What is f dash of 2? Yes, Nikita? 53. 53. Okay, very good. We just put the value x equal to 2 here. X equal to 2 here. We got the 4 is 24, 14, 28, 28, 24 is then plus 1. You can just write down. Huh? Yes. What is the answer? Next. 38 38. Then next. F cube of 2, 12. And f raised to 4 of 2? 0. Okay, we do not need to calculate. Everyone understand this? Please tell me. Yes, sir. Okay. Now we write down the Taylor theorem again. Huh? Yes. Any problem, Prasad? Aisha? no sir Okay. So, okay, if you understand this, then we write down that equation 1 as it. So just write down this. This is equation 1. Huh? सर पण तुम्ही बोललात की ते A2 आहे ना. A2 च आहे ना. इथे मग A पण 2 आहे FX आणि H पण 2 आहे. Famous आहे ना? अहो इथे पहा प्रणाली. इथे f of h आहे ना. आपल्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचं? इन टर्म्स ऑफ x minus 2 ना. Yes sir. In terms of x minus 2. So we just take the formula in x minus 2, x minus 2. So what is value of a? 2. Which formula we use here? So this is the formula, na? Third one. Am I right? Yes. Okay. So we got that equation 1 becomes equation 1. We write down again. So equation 1 becomes. मी थोडंसं काय करतो परत एकदा formula repeat करतो. So what is the formula? F of x equal to. So just write down the formula. What is the formula? F of 2 plus x minus 2 plus f dash of 2 plus x minus 2 bracket square divided by 2 factorial f2 of 2. जिथपर्यंत कॅल्क्युलेट करता येतं तिथपर्यंत लिहायचं. What is the next? x minus 2 bracket cube divided by 3 factorial f cube of 2. पुढे कॅल्क्युलेट करायचं का रे? पुढे कॅल्क्युलेट करायचं का? f cube of 2 च्या पुढचा आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. Just we have put the value. So f of x. F of x. So what do you get the f of x? F of 2. What is f of 2? 4t plus x minus 2. What is f dash of 2? 53 53 plus x minus 2 bracket square divided by 2 factorial is 2. f2 of 2. What is f2 of 2? 38 x minus 2 bracket cube divided by 3 factorial is 6 into f cube of 2 is 12 Just simplification. What is the f of x? We write down is 2x cube plus 7x square plus x minus 6. Sorry, minus 6
minus 6 equal to, what is the answer? 4t plus 53 times x minus 2. There is no need to simplify. Plus 38 divided by 2. What is 38 divided by 2? 19. 19. X minus 2 bracket square plus 6, 12 divided by 6. 2x minus 2 cube. Bracket cube. What is the question? What is the question? What is the question? What is the question? Expand in power of x Expand the minus 2. given function in power of x minus 2. केला का x minus 2 च्या power मध्ये expand केला का रे? Yes, sir. Yes, sir. याला simplify करू नका. Simplify केल्यावर answer काय येतोय? Simplify केल्यावर answer काय येणार? x minus 2 In the bracket. power of x. In X the power minus of 2. x. अरे म्हणजे जे answer येतं तेच ना, LHS च येणार ना? हेच हा. येणार ना? Yes, sir. हेच येणार ना? There is no need to simplify. Okay, everyone understand this? Please reply. Yes, me. Yes, sir. Okay, Yes, very sir. good, very Yes, good. sir. Just write down. Any problem? Please ask me. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. सर हा निकिता बोला. तर तिथं ती टेलर थेरम लिहिले ना तिथं एफ डॅश ऑफ एच घेतले तिथं ए पाहिजे ना. नाही 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 नाही. हा हे पहा आता. डिपेंड ऑन यू. तुम्ही फॉर्म्युला कुठला वापरताय? डिपेंड ऑन यू. तुम्ही कुठला नंबर फॉर्म्युला वापरलाय? दिस वन. No problem. I was a mistake. I was taken mistake. So here is f of h. Extremely sorry. Just make adjustment. Sorry. F of h. Sorry. F of h. F of h. Yeah. Sorry. Okay. Hello. Are okay ka? Yes, sir. Okay. Just extremely sorry. F of a लिहिलं तरी चालतं बरं का, नो प्रॉब्लेम. F of a लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये. F of a लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. पण h आपण डिराइव करतो ना. थ्रू आउट ए करायचं तर ए करा. काय करायचं? ए ठेवायचं की एच ठेवायचं? हॅलो. ए राहू सर म्हणजे थ्रू आउट इथं जर थ्रू आउट ए करायचं, इथं ए करावं लागेल, इथे ए करावं लागेल. मग थ्रू आउट आणि एच करायचं तर थ्रू आउट एच करावं लागेल. काय कोड नोटेशन ठेवताय? ए सर. ए ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. सो जस्ट ए नोटेशन, नो प्रॉब्लेम. इथे ए नोटेशन ठेवा, मग काय प्रॉब्लेम नाही. सर या एक्झाम्पल मध्ये आपलं ए इज इक्वल टू एच आलंय ना. ए इज इक्वल टू एच. हा येस. नाही मग सर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असं होतंय प्रत्येक का? एक्झाम्पल मध्ये सेमच येणार आहे. ठीक आहे सर.
मेक बेटर वे एच ठिकाणी एच ठेवा, सगळ्यात कन्फ्युज नको आपल्याला. होय, आपण कन्फ्युज नकोय, नाही तर कन्फ्युज झाला परत प्रॉब्लेम येतो. एच ठेवा बेटर वे. Can I go to the next page? Yes, Yes. sir. Yes, sir. Yes, sir. Okay, this is the second page. X raised to 4 minus 3x cube plus 2x square minus x plus 1 in power of x minus 3. Obviously, त्याची हायेस्ट पॉवर किती रे? त्याची हायेस्ट पॉवर किती आहे? 4. 4. Four. म्हणजे कितपर्यंत डिरेक्ट निघेल? 4 पर्यंत. 4 पर्यंत. म्हणजे एफ रेस टू 4 काढायचं, हे लक्षात घ्यायचं. कॅल्क्युलेट.
झालंय सगळ्यांचं? हॅलो, Yes, झालंय का? एफ ऑफ Yes, sir. एफ ऑफ काय काय विचारलंय? 3 वगैरे वगैरे आलंय का? ए इज इक्वल टू 3. पुढच्या पेजला जाऊ का? झालंय का सगळ्यांचं? हॅलो, yes, Yes. sir. Yes, sir. what is your f of x here? What is f of x? f of x काय? x raised to 4 X raised to 4 minus Minus 3x cube plus 2x 2x square square minus x plus 1. plus 1. त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करणार f of 3, a ची 3 व्हॅल्यू. f dash of x घ्या. What is f of dash of x? 4x cube minus 9x square plus 4x minus 1. Then f2 of x 12x square minus 18x plus 4. f cube of x 24x minus 18 and f raised to 4 of x 24. So what is the f dash of 3? F 10. double dash of 3, f cube of 3 and f raised to 4 of 3. चला मला एक व्हॅल्यू माहिती ती म्हणजे f raised to 4 of 3 is 24. Yes. So what is the f of 3? f of 10. 3 हा 10. नाही. f of 3 calculate the properly. f of 3 चला कोणाला विचारायचं? 27. f of 3 अरे काय कॅल्क्युलेट करताय तुम्ही मित्रांनो? 4x x raised to 4 आहे. कॅल्क्युलेट टाका ना. 3 raised to 4 minus 3 raised to 4 plus 2 times 3 square minus 3 plus 1 किती झाला? 14. 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 वजा 2 16 झालं रे. कसं रे ओरली मी कॅल्क्युलेट करतोय, तुम्ही कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करून सुद्धा तुमचा आन्सर येत कसं नाही रे? टर्म्यांनो आणू एक दगड प्रत्येकाला एक. अरे कसं रे मित्रांनो, तुम्ही असं नका करू रे. हॅलो, अरे आहात का तुम्ही इथं? का जेवण करायला Yes, बसलाय? sir. असं चुकतं कसं रे? हेच महत्वाचं आहे. f dash of 3. चला f dash of 3. 38. Very good. Very good. 38. f double dash of 3. 58. 58. 9, 9, 2. Okay, 58. f cube of 3. 72. 72. No, sorry. Nah, no, 72. Okay, yes. Yes, yes, right. And just we have put, so equation 1 becomes, we just put the equation 1. So what do you get the equation 1? F of x equal to f of a, that is f of 3 plus x minus 3, f dash of 3 plus Sir, F3 54 येतोय. f3. हा सर. अहो तुमच्या समोर मी कॅल्क्युलेट केलंय ना. आता परत कॅल्क्युलेट करू का? परत कॅल्क्युलेट करतो पहा. 3 raised to 4 मायनस हा 3 क्यूब आणि हा 3 किती झाला? तर ते नाही सर 24x minus 18 मग 72 minus 18 कुठलं 54 येतोय. म्हणताय तुम्ही? F3x. 3x ना. हा 3 चौक 12. 1 3 दुने 6 आणि 1 7. 72 वजा 18. हा हे म्हणता होय. मला वाटतं ते 9 त्रिक 27 येत असेल. सॉरी 54 येतोय. 54 येत असेल. 54. 54 येत असेल. ओके 54 येत असेल. ओके बाकी सगळं बरोबर आहे ना? Yes, sir. ओके नेक्स्ट x minus 3 bracket square divided by 2 factorial 2 f2 of 3 plus x minus 3 bracket cube divided by 3 factorial is 6 f cube of 3 plus x minus 3 bracket is 2 4 divided by 4 factorial is 24 f raised to 4 of 3. Just we have put the value, we got the f of x equal to f of 3 किती 16 plus
38 times x minus 3 plus 58 divided by 2, 29 times x minus 3 bracket square plus 6 into f cube means the 9 x minus 3 bracket cube plus 24 get cancel x minus 3 bracket goes to 4. Just we got the last answer. इथे एक स्टेप लिहा तुम्ही प्रत्येकाने f of x equal to f of 316 38 x minus 3 त्यानंतर इथे x minus 3 bracket square divided by 2 into किती रे 58 वगैरे वगैरे हे लिहा. ओके, आणि त्याच्यावरून तुमचे फायनल आन्सर येते. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. So we solve one more example, then we stop here. Take the screenshot. घेतलाय का? बरं, ओके, लिहा. Take the screenshot. घेतलाय का screenshot? Yes, sir. Okay, we move toward the next example. किती आहे तो? तिसरं ना? थर्ड. Yes, Third. sir. Okay, write down. Expand 3x cube minus 2x square 3x cube 2x square plus x minus 4 in power of x plus 2 in power of x plus 2. x plus 2 मध्ये एक्सप्रेस करायचं. याच्या मागचे एक्झाम्पल कशामध्ये होते रे? याचे मागचे एक्झाम्पल कशामध्ये होते? x minus 2. X minus 3. x minus a मध्ये होते, बरोबर आहे. आणि हे कशामध्ये Yes, आता sir. x plus a मध्ये. काय चेंज होईल रे? काय चेंज होईल? f of a is equal to minus 2. plus 2 minus 2 add and subtract. म्हणजे हा काय होणार? f of x plus a minus a. So what is the value of a? 2. Mm, Minus 2. minus -2. a ची व्हॅल्यू काय येणार? -2. आता हे कसं करणार आहे पहा. आता ह्याला जर थोडंसं व्यवस्थित जर केलं तर असा प्रकार होईल बरं का. हे पहा. सो f of minus a of a, बरोबर आहे का? Yes, sir. आणि आपला फॉर्म्युलानुसार f of x plus h f of x plus a minus a. So what is the value of a? What is the value of a? -2. -2. So a is equal to -2. So we got that by tt. We got f of x equal to f of -2 plus x plus 2 f dash of -2 plus x plus 2 bracket square. Okay, just wait. We write on the first of all formula. What is the formula? F of a plus x minus a f dash of a plus x minus a bracket square divided by 2 factorial f double dash of a plus so on. So we just put the value of a. So what is the value of a? F of -2 plus x plus 2 f dash of -2 plus x plus 2 bracket square divided by 2 factorial f double dash of -2 plus so on. We got that f of x equal to this one, 3x cube minus 2x square plus x minus 4. Okay. टू एक्स स्क्वेअर एक्स मायनस 4. त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात f of -2. पुढे f of -2 मी पुढे लिहितो बसतो, तुम्ही पुढे कॅल्क्युलेट करा. f dash of x 6x minus 4x plus 1 f double dash of x 6 इधर 4x क्यूब है ना, 9x स्क्वेअर, सॉरी 9x स्क्वेअर, आणि इथं
18x minus 4 f cube of x is 18. बरोबर आहे का? कॅल्क्युलेट केलेलं मी चेक करा बरं का, चुकू शकतं फास्ट मध्ये. f dash of -2 f2 of -2. समर्थ प्लीज म्यूट युअर सेल्फ. जेवण करत असेल तर नीट व्यवस्थित जेवण करा, पण म्यूट करा, डिस्टर्ब करू नका, आम्हाला पण भूक लागली प्रत्येकाला. सो f of -2, व्हॉट इज f of -2? -34. -38. f dash of -2 is 45. f2 of -2 f2 म्हणजे 16 32 आणि f cube of -2 that is actually minus नाही चुकतंय काहीतरी. 40 -40. -40 yes right, -40. 18 दुनी -40 ना, आणि here is 18. So just we have put equation 1 becomes तुमचं इक्वेशन 1 येणार पहा. f of x equal to f of -2 is -38 plus 45 x plus 2 minus 20 x plus 2 bracket square आणि आणखीन एक f cube किती होणार आहे? 18 ना, 18 म्हणजे खालचं किती होतं? 6 आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजे 5 3 18 3 x plus 2 bracket cube. Just write on one more term, x plus 2 bracket cube divided by 3 factorial. Because the highest power is cube, f cube of -2 is our equation. Clear? Yes, sir. Okay. Very Yes, good. sir. Okay, just take the screenshot of this or write down. Screenshot is a better way. That's the better one. आणखीन एक तास असतो आपण हा टॉपिक सेंड केला असता. आपल्या ऍक्च्युअली 15 मिनिटं सुरुवातीचे ते ह्याच्यामध्ये गेले ना, नाही तर हा बऱ्यापैकी संपला असता. Fourth one, expand x cube plus 7x square plus x minus 6 in x minus 3. Fifth one, 2x cube plus 3x square minus 8x plus 7 in power of x minus 2 and one more. We take one more, just wait. We just solve this two example, no problem. We just solve this two example. Let's do one click. Right on. X cube plus 4x square minus 6x plus 8 in power of x plus 1. In power of x plus 1. These are the a few examples for your homework. So do at home. Okay. So
So we just end our lecture. Okay.